तुम्ही सगळं ठरवता, तुमच्या इच्छेने सगळं घडतं हे अजून उमगलंच नाहीये त्यांना. गुरुला ओळखलंच नाहीये त्यांनी, त्यामुळे त्यांना कल्पनाच नाहीये. मला त्यांच्या घरी पाठवणं ही तुमचीच रचना होती. तोवर शुद्ध भक्तीचं लोणी त्यात साठवता येणार नाही. पण गुरु क्षमा करतो म्हणून किती चुकायचं. तुम्हाला देव ओळखता येत नाही, तुम्ही रूपात अडकता आणि वरून देवावरच चिडता की देव कृपा करत नाही म्हणून. सगळा खेळ विश्वासाचा आहे काका. तुम्ही विश्वास नाही ठेवलात तरी मालक कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या सोबत असणारच आहे. आणि विश्वास ठेवलात तर मालक तुमच्या सोबत आहे याची जाणीव क्षणाक्षणाला होईल. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.